नो फेल रेसिपी 100% गॅरंटी, अगदी परफेक्ट आणि जिभेवर ठेवता विरघळणारी तिळाची वडी. आता ही तिळाची वडी बनवायला अतिशय सोपी आहे आणि हो, चुकायचा प्रश्नच नाही, कारण आपण ना इथे अजिबात पाक न बनवता बिना पाकाची तिळाची वडी बनवत आहोत आणि अगदी परफेक्ट बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरी आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, इथे आपण ना पॅनमध्ये शेंगदाणे घालून घेतले. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं, 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी तिळाचा मी इथे वापर केला आहे. पण आणखीन एक प्रमाण आहे, जे की तुम्ही 1 वाटी जर तीळ घेतले तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता. शिवाय तुम्ही 2 वाट्या तीळ घेतले तर त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेऊ शकता. असं प्रमाणसुद्धा आहे, पण हे प्रमाण ना इक्वल घेतलेलं आहे आणि या पद्धतीने केलेली अतिशय चविष्ट होते. तर पहा, शेंगदाणे ना छान मंद गॅसवरती 7-8 मिनिटे भाजून घेतले. चांगली सालं तडकेपर्यंत आणि आतपर्यंत शेंगदाणे भाजू द्यायचे आहे. शेंगदाण्याला चिरा जातील ना इतके आपल्याला शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे काढून घेतले. तीळसुद्धा मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे. तिळाची साईज खूपच छोटी असते, त्यामुळे ना तीळ अगदी 2-4 मिनिटांमध्ये भाजले जातात. आता तीळ व शेंगदाणे आपण थंड करून घेऊया. तर इथे ना तीळ बी थंड झालेली आहेत आणि तोवर मी तीळ भाजून थंड होईपर्यंत शेंगदाण्याची पूर्णपणे सालं काढून घेतली. आता इथे पहा, आपल्याला सालं काढून अशा पद्धतीने हे शेंगदाणे स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर इथे ना व्यवस्थित शेंगदाणे कसे भाजले गेलेले आहेत तुम्हाला दिसलेच असतील. आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. तर मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं आहे. इथे तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केला ना तरी देखील चालेल. त्यामध्ये घालून घेतले तीळ आणि लगेचच आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे. तर तुम्हाला ना थोडेसे जाडसर शेंगदाणे ठेवायचे असले तर शेंगदाणे थोडेसे सेपरेट वाटून घेऊ शकता. पण अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही तिळाची वडी बनवताना ती अतिशय चविष्ट होते, कारण आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्रित जेव्हा असे बारीक करून घेतो ना, त्याचं एक बाइंडिंग होतं आणि छान दोघांची एकत्रित चवसुद्धा लागते. त्यानंतर आपल्याला एक तयारी करून ठेवायची आहे. त्यासाठी ना ज्या ताटामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची आहे त्याला बर्फी तयार करायला लागण्या अगोदरच तूप लावून व्यवस्थित तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे. कारण ही तयारी तुम्ही अगोदर जर केली नाही तर तुम्ही ना बर्फी सेट करायला वेळ जर गेला तर बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही. त्यामुळे बर्फी व्यवस्थित सेट करण्यासाठी आपल्याला या ताटाला अगोदरच तूप किंवा तेल लावून ठेवायचं आहे. तर इथे ना तुपाने हे ताट मी ग्रीस करून ठेवलेलं आहे. तर आता आपलं हे पूर्ण तयारी करून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा पॅन तोच ठेवलेला आहे. त्यामध्ये ना 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. इथे ना विदाऊट मेल्ट झालेलं तूप घातलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला जितकं आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले तेवढाच आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे. इथे ना तुम्हाला गूळ अजिबात चिक्कीचा वापरायचा नाही. इथे गूळ साधा जो तुम्ही घरामध्ये वापरताना तोच गूळ इथे वापरायचा आहे. तर इथे पहा, आपण जो घरामध्ये खाण्यासाठी गूळ वापरतो ना तोच गूळ मी इथे अशा पद्धतीने तोडून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घेतला. आता गूळ ना अगदी सहज आणि पटकन मेल्ट होतो, त्यामुळे ना जास्त म्हणजे बारीक तुम्हाला कट करून घ्यायची गरज नाही. पण तुम्ही जर तो दुकानातला गूळ वापरणार असाल ना, असा तर हा गुराळातला गूळ आहे, त्यामुळे ना हा पटकन मेल्ट होतो. पण जेव्हा आपण दुकानातला गूळ घेतो ना तो पटकन मेल्ट होत नाही. अशा वेळेला तुम्ही तो गूळ ना चिरून घेतला तरीसुद्धा चालेल, म्हणजे ना गूळ आपला जास्त करपल्या जाणार नाही आणि व्यवस्थित मेल्ट होईल. आता इथे पाहू शकता, हा गूळ ना गुऱ्हाळातला असल्यामुळे यामध्ये केमिकल नसतं आणि केमिकल नसल्यामुळे असं अगदी पटकन हा गूळ मेल्ट होतो. आता ना हा गूळ आपण मेल्ट करून घेऊया. पूर्णपणे आपल्याला हा गूळ जो आहे ना तो पाणी तयार करून घ्यायचा आहे. पण हो, इथे ना आपल्याला कुठे गुळाचा पाक अजिबात तयार करायचा नाही. तर इथे ना पाहू शकता, पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे आणि गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे. आता गूळ विरघळला आणि अगदी हलक्याशा बुडबुड्या निघल्या ना, लगेच तयार करून घेतलेलं कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण कूट घालून घेतलं तर संपूर्ण कूट टाकून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. इथे ना गॅस अजिबात आपल्याला मोठा ठेवायचा नाही. अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे, एकदम शेवटची बारीक गॅस ठेवायची आणि मग आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. कारण तुम्ही गॅसची फ्लेम जरी मोठी ठेवली ना तर आपलं गुळाचा पाक पुढे जाऊ शकतो. कारण आपण इथे ना अजिबात पाक बनवणार नाहीत. कारण आपण पाक बनवलं ना तर जी वडी आहे ती कडक होऊ शकते. पण अशा पद्धतीने जेव्हा वडी बनवतो ना, खरंच सांगते, जिभेवर
वर ठेवता लगेचच तोंडामध्ये विरघळते. इतकी सुंदर ही वडी तयार होते. तर आता पहा, हे वडीचं मिश्रण जे आहे ना, ते छान असं गुळामध्ये मिक्स करून घेऊया. म्हणजे ज्या गुळाच्या जे पाक झालं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता याला पाकच म्हणावं लागेल, कारण आपण काही पाणी म्हणू शकत नाही. तर चला, यामध्ये ना व्यवस्थित असे हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. गुळामध्ये हे आपलं जे कूट आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. मिश्रणला बाइंडिंग किती सुंदर आलेली आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल. तर सुंदररित्या आपली इथे ना वडे थापण्यासाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे. आता हे मिश्रण ना उलटण्याला लागलेलं सुद्धा लगेचच काढून घेतलं, कारण अगदी काही सेकंदांमध्येच ते जर थंड पडलं ना, मग लगेच कोरडं होऊन जातं आणि मग नंतर ते वडीमध्ये अजिबात मिक्स होणार नाही. त्यामुळे ना पहा, इथे जर तुमच्याकडे पॅचुला असेल ना, तर त्याने सुद्धा तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता. आता इथे माझ्याकडे पॅचुला नाही, त्यामुळे ना मी हलकंसं उलटण्यानेच स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर वाटीला खालून ना थोडंसं तूप लावून घेतलं आणि आता या वाटीने ना आपण वडी सेट करून घेऊया. वडी सेट करण्यासाठी हे मिश्रण ना अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात मागे पुढे झालेलं नाही. अगदी सहज ही वडी ना छान अशी त्याला म्हणजे थापता आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खरं तर यामध्ये तूप असल्यामुळे ना ताटातूनही वडी वरती निघत होती. त्यामुळे थोडासा हाताचा आधार घेतलेला आहे आणि हाताने हे साईडने कडाचे चिरल्यासारख्या होत होत्या त्या थापून घेतल्या. आणि आता ना ही वडी आपल्याला यावरती सजावटीसाठी मी घातलेले आहे पिस्त्याचे छोटे छोटे काप. तर आता तुम्ही ना इथे काजू, बदाम किंवा काही नाही घातलं तरी चालेल, किंवा ते सुद्धा घातले ना अतिशय सुंदर ही वडी वाटते बरं का. त्यामुळे तुम्हाला असे ड्रायफ्रुट्सच घालायला पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही अगदी भाजून घेतलेले 2 चमचे तीळ साईडला काढून ठेवले आणि त्यांनी सुद्धा इथं वरती गार्निशिंग केलं ना, तरी सुद्धा अतिशय सुंदर ही वडी दिसते. तर आता वडी पूर्णपणे थंड झालेली नाही, अगदी हलकीशी थंड झालेली आहे. तोवरच आपण ह्या वडीला जे आहे ना ते कट करून घेणार आहोत. कारण वडी पूर्णपणे थंड करून जर तुम्ही कट करायला घेतली ना, तर मग मात्र वडी जी आहे ना ते व्यवस्थित पडत नाही. त्यामुळे हलकीशी गरम आहे तोवरच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे थंड करून मग ह्या वड्या डिमोल्ड करून घ्यायच्या आहे. तर इथे पहा, पूर्णपणे आपले ह्या वड्या थंड झालेल्या आहेत आणि वड्या थंड झाल्यानंतर वड्यांना आलेली चकाकी सुद्धा तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर चकाकी आलेली आहे. तर मस्त झालेली आहेत आपल्या एकदम खुसखुशीत तिळाच्या वड्या. अप्रतिम अशी रेसिपी आहे. बनवायला पाहिलं तर अतिशय सोपी आहे. तुम्ही ना अगदी 5 मिनिटामध्ये ही वडी तयार करू शकता. वडी बनवायला जितकी झटपट आणि सोपी आहे ना, खायला तितकीच चविष्ट आहे. आता तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी जर ह्या वाटण्यासाठी करायच्या असतील ना, तर फक्त कट करताना अगदी छोट्या छोट्या कट करायच्या आहे. तर पाहू शकता आकर्षक अशी आपली तिळाची वडी इथे तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने सर्व वड्या ज्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया. तर तुम्हाला मी दाखवते, अगदी सहज ह्या वड्या निघतात. तर आता याच पद्धतीने बऱ्याच वड्या काढून अशा ठेवलेल्या आहेत. तर रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.